शहरातील गणेशपेठ बसस्थानका परिसरात एका फळ विक्रेत्याची हत्या करण्यात आली। 2 आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत फळ विक्रेत्याची हत्या केली। ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे। या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गणेश उमरे वय 50 असे मृतकाचे नाव आहे, तर चेतन रमेश बगमारे वय 22 आणि चेतन पाटील वय 23 अशी मुख्य आरोपींची नावे आहेत। व्यावसायिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकासमोरील परिसरात मृतकाचे फळांचे दुकान होते। यासोबत मृतक खासगी वाहनांमध्ये प्रवासी पुरवत असे, त्या बदल्यात त्याला कमिशनही मिळत होती। बसस्थानकासमोरील शेतकरी भवना मागील मोकळ्या जागेत 2 ते 3 स्वतंत्र खासगी पार्किंग आहे। यातील एक राजेश यादव यांच्या मालकीचे असून चेतन बागमारे हा चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे। योगेश प्रवाशांना गोळा करून पार्किंग जवळ उभा ठेवायचा। त्यांना घेण्यासाठी येणारी वाहनेही समोरच्याच ठिकाणी उभी करायची। त्यामुळे पार्किंगच्या जागेत पार्किंगसाठी येणारी वाहने लावणे आणि काढण्यातही अडचणी येत होत्या।